सर्वांना माझा नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मी नीता पाटील. या चॅनलवर तुम्हाला मी हीलिंग, आकर्षणाचे नियम आणि मॅनिफेस्टेशनच्या टेक्निक शिकवत असते. हा फेब्रुवारी महिना आता संपत आला आहे. आपण आज जो विषय समजून घेणार आहोत तो वर्षाच्या सुरुवातीला स्टार्ट करायचा असतो, पण हरकत नाही. काही कारणाने कोणतीही टेक्निक मागे पुढे होऊ शकते आणि ज्या क्षणापासून आपण आपल्याला हवं ते मिळवण्यावर लक्ष केंद्रित करतो तीच खरं तर योग्य वेळ असते. मॅनिफेस्टेशनची आज आपण टेक्निक बघणार आहोत. ती विजन बोर्ड असं त्या टेक्निकचं नाव आहे. तर तुम्ही आजपासून ही स्टार्ट केली तरी चालेल, म्हणजे मार्च महिन्याच्या पहिल्या दिवसापासून तुम्ही ती यूज करू शकता. आपल्या सबकॉन्शियस माइंडला शब्दांची भाषा तर कळतेच, पण सगळ्यात जास्त चित्रांची भाषा कळते. जर आपण गुलाबाचं फूल किंवा मोगऱ्याची फुलं असं म्हटल्यावर आपल्यासमोर काय उभं राहतं? गुलाब किंवा मोगरा हे शब्द उभे राहतात की त्या फुलांची चित्र उभी राहतात? गुलाब असं म्हटलं की त्याचा रंग, त्याचा देठ, त्याची पानं किंवा काटे. तसेच मोगरा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? पांढरा शुभ्र मोगरा आणि त्याच्या मनाला मोहून टाकणारा वास. आपल्या माइंडला चित्राची भाषा लगेच कळते आणि माइंड त्याचं व्हिज्युअल तयार करत असतं. ती वस्तू, त्याचा आकार, रंग, वास, स्पर्श हे सगळंच आपल्यासमोर व्हिज्युअल आपलं माइंड हे तयार करत असतं. तसंच आपण जर आपल्या सबकॉन्शियस माइंडला आपल्याला जे हवं आहे त्याचं चित्र दाखवलं किंवा आपल्याला जे पाहिजे ते चित्र स्वरूपात वारंवार आपल्या नजरेसमोर आपण ठेवलं किंवा राहिलं तर सबकॉन्शियस माइंड त्याला स्वीकारतं आणि त्याच्यावर काम करायला सुरुवात करतं. कोणाला अफर्मेशन देऊन किंवा लिहून मॅनिफेस्ट करणं सोपं असतं, तर कोणाला व्हिज्युअलायझेशन करणं खूप सोपं वाटतं. बेसिकली माझा जर विचार केला तर मला दोन्हीही गोष्टी फार आवडतात. व्हिज्युअलायझेशन पण आवडतं आणि अफर्मेशन करून मॅनिफेस्ट करणं हेही मला खूप आवडतं. प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असू शकते आणि कम्फर्टेबल पण वेगवेगळ्या टेक्निकमध्ये असू शकतो आपण. तर त्यामध्ये आपण व्हिज्युअलायझेशनमध्ये काय असतं की आपण एक मूव्ही तयार करतो, क्रिएट करतो एखादा सीन, जो एंड गोल असतो तो तयार करायचा आणि ते आपण रोज बघतो. त्याच्यामध्ये चित्र असतात, आवाज असतो, कलर असतं, मुवमेंट असते, स्मेल असतो, सगळ्याच गोष्टी असतात. आणि विजन बोर्डमध्ये आपण म्हणजे फक्त चित्र एका बोर्डवरती आपण ती आपल्याला जी हवी असलेली आपली विश आहे त्याच्यासाठी ती एक विजन बोर्डवरती आपण ते पिक्चर चिकटवायचे असतात. तर आपल्याला त्या बोर्डवरती तुम्ही एक विशसाठी एकही चित्र चिकटवलं तरीही चालेल किंवा तुमच्या अजून जास्त जर डिझायर्स असतील तर त्याचे फोटोही तुम्ही त्याच्यामध्ये लावू शकता. आपण तेही मॅनिफेस्ट करू शकतो. तर ज्यांना कोणाला जिम कॅरी हे माहीत नाही आहे नाव, त्यांना मी सांगते की जिम कॅरी नावाचा एक हॉलिवूडचा अभिनेता आहे. 1995 पूर्वी तो कॉमेडी क्लबमध्ये काम करायचा. 1993च्या दरम्यान समथिंग त्याला सबकॉन्शियस माइंड आणि ह्या सगळ्या व्हिज्युअलायझेशन, ह्या सगळ्या टेक्निक्स आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन वगैरे सगळं समजलं त्याला. तर त्याने ते अंमलात आणण्यासाठी त्याने ते ट्राय केलं. त्याने एक चेक लिहिला होता आणि त्याच्यावरती त्यानं 10 मिलियन ही अमाऊंट लिहिली होती आणि तो व्हिज्युअलायझेशनही करायचा, इमॅजिन करायचा आणि त्याला ना मूव्हीमध्ये काम करायचं होतं आणि तो असं इमॅजिन करायचा, व्हिज्युअलायझेशन करायचा की मी एक प्रसिद्ध अभिनेता झालेलो आहे म्हणून. आणि त्यासोबतच त्यानं ते चेकवरती जी 10 मिलियन ही रक्कम लिहिली होती तीही त्याने म्हणजे सतत आपल्याजवळ ठेवायला सुरुवात केली. 1995 ही त्याने त्याच्यावरती डेट लिहिली होती, म्हणजे त्या चेकवरती 1995मध्ये मला इतकी अमाऊंट ही मला मिळालेली आहे वगैरे. तर त्याने ती 1995 पूर्वीच 6 महिने आधीच काहीतरी त्याने ती म्हणजे दिलेल्या तारखेच्या आधीच त्याने ती मॅनिफेस्ट केली. त्याला एक मूव्ही मिळाला डम अँड डंबल, ह्याच्यासाठी ती 10 मिलियन त्याला चेक मिळाला. समथिंग 82 करोड काहीतरी असेल, इंडियन करन्सीच्या आसपास असेल. तर त्याने ते मॅनिफेस्ट केलं. त्याच्याबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल जिम कॅरी आणि त्याचं मॅनिफेस्टेशन, तर तुम्ही गुगलवरती पण जाऊन सर्च करू शकता किंवा यूट्यूबवरती पण त्याच्याच आवाजामध्ये त्याचा अनुभव तुम्हाला ऐकायला मिळेल. त्यांनी आपल्यासमोर एक ध्येय ठेवलं, विजन ठेवलं आणि ते कामही करायला लागले आणि त्यांना ती मोठी रक्कम आपल्या रिॲलिटीमध्ये आणली. त्याने एका विशसाठी ही मेथड वापरली. तुमची एकाच वेळी जर 5-6 किंवा त्याहूनही जास्त जर डिझायर्स असतील किंवा विश असतील तर तुम्ही तुमचं विजन बोर्ड त्याप्रमाणे तयार करू शकता. विजन बोर्ड कसा तयार करायचा, तो कुठे लावायचा आणि त्याचा वापर कसा करायचा हे आपण पाहणार आहोतच. पण त्यापूर्वी विजन बोर्डमुळे आपलं मॅनिफेस्टेशन कसं पूर्ण होतं, ते काम कसं करतं हे आपण पहिल्यांदा पाहणार आहोत. कारण ते पाहणं फार गरजेचं आहे. आपल्याला जोपर्यंत कळत नाही की आपला सबकॉन्शियस माइंड कसा काम करतो आणि आपल्याला हव्या त्या गोष्टी आपल्या रिॲलिटीमध्ये कशा येतात
आणि हे होऊ शकतं. अशा गोष्टी मॅजिकली पूर्ण होऊ शकतात, मॅनिफेस्टेशन पूर्ण होऊ शकतं. हे जेव्हा आपल्याला पटतं ना आणि असे आपण अनुभव ऐकायला लागतो, तेव्हा आपल्याला ह्याच्यावरती विश्वास बसायला लागतो. तर अजून एक व्यक्ती आहेत, त्यांचं नाव जॅक कॅनफिल्ड हे लेखक आहेत. तर त्यांनीही सेम हीच टेक्निक वापरली होती. $1 एका करन्सी नोटवर त्यांनी $1,00,000 असं लिहिलं होतं आणि ते त्यांनी स्वतःजवळ ठेवलं आणि त्यांनी छतावरती पण ते चिकटवलं होतं. ते रात्री झोपताना पण ते बघत झोपायचे त्या नोटकडे आणि सकाळी उठल्यानंतरही ते बघत उठायचे आणि काही दिवसातच त्यांनी ते त्यांना त्यांच्या बुक्स एवढ्या चांगल्या ह्याच्यामध्ये हे झालं की त्याच्यातून त्यांना तेवढा प्रॉफिट मिळाला. त्यांच्या पत्नीने त्यांना विचारलं की तुम्ही जर $1,00,000 मिळवू शकता तर तुम्ही $10,00,000 ही मिळवू शकता का? तर त्यांनी म्हटले की हे होऊ शकतं तर तेही होऊ शकेल आणि आपण बघूयात म्हणून. आणि तसंच सेम त्यांनी एक चेक लिहिला आणि त्याच्यामध्ये त्यांनी $10,00,000चा त्यांनी तिथे अमाऊंट टाकली. चिकन सूप फॉर द सोल हे त्यांचं एक बुक आहे आणि ह्या बुकसाठी त्यांनी प्रकाशकांनी त्यांना $10,00,000चा चेक त्यांना दिला. तर अशा प्रकारे त्यांचंही मॅनिफेस्टेशन पूर्ण झालं. त्यांनी दुसऱ्यांदा $10,00,000चा चेक लिहिला आणि त्यांना ते त्या पुस्तकासाठी तितक्याच अमाऊंटचा चेक मिळाला. म्हणून आपण जे चित्राच्या स्वरूपात सबकॉन्शियस माइंडमध्ये जे पाठवतो त्यावर ते काम करतं व आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी काम करत असतं. तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या माइंडला चित्राची भाषा लगेच कळते. आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला सतत एक प्रकारचे चित्र वारंवार दाखवत असू आणि त्या पाठीमागे आपली भावना विश फुलफिलमेंटची, आनंदाची व अबंडन्सची, कृतज्ञतेची असेल, त्या भावनेमध्ये जर आपण असू, व्हायब्रेशन आपलं त्याच्यामध्ये असेल तर आपलं स्वप्न साकार होतं. आपल्या मेंदूला हे सांगत असू की हे माझं ध्येय आहे, गोल आहे आणि ते अनपेक्षितरित्या तुमच्या जीवनात ते कसं पूर्ण होताना तुम्ही पाहाल, हे तुम्हाला मॅनिफेस्टेशनवर तुमचा पूर्णपणे विश्वास बसेल. RAS नावाची एक सिस्टीम असते, म्हणजेच रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टीम, RAS शॉर्ट फॉर्ममध्ये. तर न्यूरोसायन्स सांगतं की आपल्या ब्रेनमध्ये रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टीम असते, जे फिल्टरचं काम करतं. आपण जे विजन आपल्या ब्रेनमध्ये जसं आपण वारंवार पाहतो ना, त्याच प्रकारच्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये यायला लागतात. आपण मोबाईलवरती सुद्धा, गुगलवरती किंवा यूट्यूबवरती आपण एकदा काहीतरी सर्च केलं किंवा आपल्या माइंडमध्ये पण एखादी गोष्ट असेल ना, तर आपल्याला त्याचे व्हिडिओज, त्याचे क्लिप्स, त्याचे जे काही फोटोज असतील ते सतत आपल्या फील्डवरती येत राहतं. तसंच हे RASचं आहे. जसं आपण त्या गोष्टीचा विचार करतो त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात आपल्याला त्याच गोष्टी दिसून येतात. हवं तर RAS या विषयावरती आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवूयात, म्हणजे तुम्हाला समजेल की हे RAS कसं काम करतं. आता विजन बोर्ड कसा तयार करायचा हे आपण बघूयात. त्याच्यासाठी सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे की सर्वात आधी तुम्हाला विजन बोर्ड बनवताना स्पेसिफिक असणं फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय हवं आहे, तुमची काय इच्छा आहे, तुमचं काय विजन आहे, हे तुम्हाला पहिल्यांदा ठरवलं पाहिजे. तुम्हाला ह्या 6 महिन्यामध्ये किंवा वर्षामध्ये काय हवं आहे हे प्रथम ठरवायचं आहे, हे सिलेक्ट करायचं आहे, कारण तेच तुमचं प्रोजेक्शन असणार आहे, प्रोजेक्ट असणार आहे. तर मला हे मिळू शकतं असा विश्वास वाटणाऱ्या गोष्टीपासून हे थोडंसं कठीण आहे अशा वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा तुम्ही तुमच्या बोर्डवरती तुम्ही लावू शकता किंवा ठेवू शकता. विश्वास असणारी गोष्ट तुम्हाला मिळतेच, पण अशक्य वाटणाऱ्या गोष्टी पण तुम्हाला सतत तुमच्या RASमध्ये असल्यामुळे त्याचेही मिळण्याचे चान्सेस जास्त वाढायला लागतात. आता त्याप्रमाणे तुम्ही ते पिक्चर मिळवायचे आहेत, तर ते कुठे मिळतात? तर तुमच्या पर्सनल फोटो गॅलरीमध्ये सुद्धा तुम्ही काही असतील तर तुम्ही तेही घेऊ शकता किंवा Googleवरून पण तुम्ही ते घेऊ शकता. तर पहिल्यांदा हे पिक्चर आपण कलेक्ट करायचे आहेत. आपल्याला जे हवं आहे ते आधी सिलेक्ट करायचं आहे. त्याप्रमाणे नंतर ते पिक्चर आपण आपल्याकडे ठेवून घ्यायचे आहेत. तर सेकंड गोष्ट ही आहे की तुम्ही साहित्य काय लागणार आहे याच्यासाठी, विजन बोर्ड बनवण्यासाठी. तर एक कार्डबोर्ड घ्यायचा आहे, छोटा किंवा मोठा. तुम्हाला हवा असलेले तुमचे इच्छा संदर्भातले पिक्चर जे तुमचे पर्सनल किंवा Googleवरून घेतलेले असतील ते. टेप चिकटवण्यासाठी आणि कलर पेन. तुम्हाला तुमचा विजन बोर्ड आकर्षक करायचा असेल तर त्याप्रमाणे तुम्ही अजूनही काही वापरू शकता. काही पॉझिटिव्ह वाक्य घ्यायचे आहेत, कोट्स घ्यायचे आहेत, जे तुम्हाला नेहमीच प्रेरित करतील. तुम्हाला ते बघितलं ना बोर्ड, नुसतं चित्र तर दिसतीलच, पण तुम्हाला ते कोट्स वाचल्यानंतर तुमच्या म्हणजे आतमध्ये एक असं प्रेरणा निर्माण होईल आणि ती नेहमीच जागृत राहील. असे काही तुम्हाला पॉझिटिव्ह वाक्य घ्यायचे आहेत. ती लिहिलेली असतील किंवा तुम्ही Googleवरून पण तुम्ही ते मिळवू शकता. आणि फेविकॉल, गम वगैरे हे घ्यायचे चिकटवण्यासाठी. त्याच्यानंतर त्या बोर्डच्या मध्ये 2026 असं लिहून त्याच्या बाजूने हे सर्व पिक्चर तुम्ही विश्वासाने व पॉझिटिव्ह माइंडसेटने चिकटवायचे आहेत.
व ते आपल्या बेडरूममध्ये किंवा आपल्याला सतत दिसतील अशा ठिकाणी लावायचे आणि रोज रात्री झोपताना त्या बोर्डला पाहत आपण झोपी जायचं आहे व सकाळी उठतानाही त्या बोर्डकडे बघतच उठायचं आहे आणि इट्स ऑलरेडी डन, म्हणजे हे झालेलं आहे, हे माझ्या रिॲलिटीमध्ये आहे, हाच विचार तुम्ही करायचा आहे. काही लोक जे नवीन असतील ते म्हणतील की असं आपण कसं समजायचं की हे माझ्याकडे नाही आहे म्हणून तरी मी हे बोर्डवरती चिकटवलं आणि हे माझ्याकडे आहे, इट्स डन, हे कसं म्हणायचं. तर तुम्ही मिळायचं आहे, मिळवणार आहे असं जेव्हा म्हणाल तेव्हा तुम्ही लॅकच्या भावनेमध्ये जाल, म्हणजे अजून आपल्याकडे नाही आहे असं होईल. जेव्हा तुम्ही सबकॉन्शियस माइंडला हे कन्फर्म करता की हे माझ्याकडे ऑलरेडी आहे, तर ते तुमच्या रिॲलिटीमध्ये ते यायला सुरुवात होते. तर हा थोडासा गहन विषय आहे, म्हणजे थोडासा खोलवर जाण्याचा विषय आहे. हे आपण ह्या विषयावरती पण आपण एक व्हिडिओ बनवूयात की हे कसं शक्य आहे की आपल्याकडे जी गोष्ट नाही आहे ती आपल्या रिॲलिटीमध्ये ऑलरेडी आहे असं आपण कसं अज्युम करायचं आहे, तर हेही आपण बघूयात. इथे तुम्ही तुमचं लॉजिकल माइंड अजिबात लावू नका. हे असं थोडीच असतं का, असं बघून होतं का वगैरे. विश्वास ठेवा आणि डिटॅच व्हा. हे विजन बोर्ड ची टेक्निक जी तुमची आहे ती तुम्ही डेली रुटीनमध्ये तुम्ही ठेवली पाहिजेत. म्हणजे कधीतरी त्याला बघणं, कधीतरीच त्याला फॉलो करणं असं नाही करायचं आहे. कारण तुम्ही तुमच्या माइंडला जर रोज रात्री झोपताना सबकॉन्शियस माइंडला तुम्ही जर हे रोज तुमचं विजन, तुमचं हे चित्र किंवा तुमचं जे ध्येय गोल्स आहे ते तुम्ही जर देत असाल, तर त्याच्यावरती रोज सबकॉन्शियस माइंड तुमचं काम करायला लागतं. तुम्ही कोणतीही गोष्ट डेडिकेशन केली पाहिजे, सातत्याने केली पाहिजे, तरच तुम्ही तुमच्या लाईफमध्ये ती गोष्ट येत राहते. तर आय होप विजन बोर्डबद्दल तुम्हाला सविस्तर समजलं असेल अशी मी आशा करते. तुम्ही अजूनही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. भेटू लगेच पुढच्या व्हिडिओमध्ये. थिंक पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह. बाय.